7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये 13 चॅप्टर आहे पायथागोरस थेरम. तर त्या पायथागोरस थेरम मधला प्रॅक्टिस सेट 49 जो आहे तर तो प्रॅक्टिस सेट 49 चे सगळे क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे पायथागोरस थेरम मध्ये प्रॅक्टिस सेट 49 मध्ये फाइंड द पायथागोरियन ट्रिपलेट फ्रॉम अमॉंग द फॉलोइंग सेट्स ऑफ नंबर्स. तिथे एकूण 3 नंबर दिलेले आहेत. ते पायथागोरियन ट्रिपलेट आहेत की नाही ते आपल्याला ठरवायचं. तर हे 3 नंबर जर दिले असतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार, या तिन्ही नंबर मधला जो ग्रेटेस्ट नंबर आहे त्याचा स्क्वेअर करणार. म्हणजे 5 चा स्क्वेअर केला आपण तर 5 मल्टिप्लाय 5, 5 5 चा किती येणार 25. आणि राहिलेले जे दोन नंबर म्हणजे 3 चा स्क्वेअर केला आणि 4 चा स्क्वेअर केला, हे राहिलेले दोन नंबर त्यांच्या स्क्वेअरची सम करायची. 3 चा स्क्वेअर म्हणजे 3 मल्टिप्लाय 3 आणि 4 चा स्क्वेअर मध्ये प्लस आहे 4 मल्टिप्लाय 4. आता 3 3 चा किती येणार 9, 4 4 चा 16. या दोन्हींची जर ऍडिशन केली तर किती येणार 25. म्हणजे जे पहिला आन्सर आले त्याला नंबर 1 देऊया आणि दुसरा आन्सर आले त्याला नंबर 2. म्हणजे काय आलेला आहे तर 5 चा स्क्वेअर केल्यानंतर तो पुन्हा इतका आला इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. म्हणजे हा जो आपल्याला नंबरचा सेट दिलेला आहे 3 4 5 इज पायथागोरियन ट्रिपलेट. ओके, पायथागोरियन ट्रिपलेट हे आपलं पायथागोरियन ट्रिपलेट असणार आहे. ओके, सगळ्यात मोठ्या नंबरचा स्क्वेअर करायचा, राहिलेल्या दोन नंबरच्या स्क्वेअरचे सम करायचे. जर ते दोन्ही आन्सर सेम आले, जसं की इथे 25 आले तर ते पायथागोरियन ट्रिपलेट असणार आहे. जर का नाही आलं तर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. ओके, नाव नेक्स्ट नंबरचा सेट आहे 2 4 आणि 5. याच्यामध्ये ग्रेटेस्ट नंबर कोण आहे 5. 5 चा स्क्वेअर करायचा 5 मल्टिप्लाय 5. 5 5 चा किती येणार 25. याला नंबर 1 दिला. आता राहिलेल्या दोन नंबरच्या स्क्वेअरची सम करायची. कुठले नंबर राहिले दोन 2 आणि 4. तर 2 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. तर 2 2 चा किती येणार 4 आणि 4 4 चा 16. ओके, आता इथे 4 प्लस 16 केला आपण किती येणार 20 आले. याला नंबर 2 दिला. आपण पहिल्यांदा 5 चा स्क्वेअर केला आणि 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर केला. तर हे दोन्हींचा आन्सर सेम आलेला नाहीये, म्हणजे नॉट इक्वल टू. नॉट इक्वल टू आल्यामुळे काय म्हणणार, हा जो नंबरचा सेट आहे 2 4 5 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. हे पायथागोरियन ट्रिपलेट नाहीये. सेम आला असतं तर इट इज पायथागोरियन ट्रिपलेट. तर थर्ड एक्झाम्पल मध्ये आपल्याला 3 नंबर दिलेले आहेत 4 5 आणि 6. या तिघांमध्ये जो ग्रेटेस्ट नंबर आहे तो कुठला आहे 6 आहे. तर 6 चा स्क्वेअर करायचा म्हणजे 6 मल्टिप्लाय 6 किती येणार 36. याला नंबर 1 दिला. आणि राहिलेल्या दोन नंबरच्या स्क्वेअरची सम म्हणजे 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर केल्यानंतर 4 4 चा 16 आणि 5 चा स्क्वेअर केल्यानंतर 5 5 चा 25. ओके, 4 चा स्क्वेअर 16 आणि 5 चा स्क्वेअर 25. या दोन्हींची जर ऍडिशन केली आपण 16 प्लस 25 तर इथे 1 आणि कॅरी 1 येणार म्हणजे 4 1. तर याला नंबर 2 दिला. ह्या दोघांची ऍडिशन आली 41. तर 6 चा सगळ्यात मोठ्या नंबरचा स्क्वेअर केला आणि 4 आणि 5 च्या स्क्वेअरची सम केली तर दोघे सेम आलेले नाहीये. इथं 41 आलं, इथं 36. सो दे आर नॉट इक्वल. सेम आलेले नाहीये. सेम आले नसतील तर आपण काय म्हणणार, हा जो सेट आहे नंबरचा 4 5 6 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. तर 4 5 आणि 6 हे पायथागोरियन ट्रिपलेट नाहीये. ओके, दॅट इज रिक्वायर्ड. नाव नेक्स्ट नंबर कुठले नंबर आहे 2 6 7. हे 3 नंबर्स आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर कोण आहे 7. 7 चा स्क्वेअर करायचा म्हणजे 7 मल्टिप्लाय 7. 7 7 चा येणार 49. याला नंबर 1 दिला. आता राहिलेले दोन नंबर आहेत म्हणजे कुठला 2 आणि 6. 2 चा स्क्वेअर आणि 6 चा स्क्वेअर. तर 2 2 चा किती येणार 4 आणि 6 6 चा 36. ओके, आता या दोन्हींची जर ऍडिशन केली तर ते येणार आहे 40. याला नंबर 2 दिला. तर पहिल्यांदा आपण कोणाचा स्क्वेअर केला 7 चा स्क्वेअर केला आणि नंतर 2 चा स्क्वेअर आणि 6 चा स्क्वेअर. जर बघितलं एकाचा आन्सर आलाय 49, एकाचा आन्सर आलाय 40. म्हणजे दोन्ही इक्वल आलेले नाहीये. म्हणजे हा जो 2 6 7 आहे, हा जो नंबरचा सेट आहे 2 6 7 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. तर हे पायथागोरियन ट्रिपलेट नाहीये. सेम आला असतं तर काय म्हटलं असतं यस इट इज पायथागोरियन ट्रिपलेट. पण न आल्यामुळे काय म्हटलं नॉट पायथागोरियन ट्रिपलेट.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 3 नंबर दिलेले आहेत 9, 40 आणि 41. तर याच्यामधला तिन्ही मधला जर ग्रेटेस्ट नंबर बघितला तर तो किती आहे 41. आणि 41 चा स्क्वेअर करायचा म्हणजे 41 मल्टिप्लाय 41. तर किती येणार 1681. याला नंबर 1 दिला. हे राहिलेल्या दोन नंबरच्या स्क्वेअरची सम करायची म्हणजे 9 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर. तर 9 9 चा किती येणार 81 प्लस 40. 4 4 जा येणार 16 आणि 00. दोन्हींचे ऍडिशन केले तर 81 प्लस 1600 म्हणजे किती येणार 1681. दोघांचे ऍडिशन केली याला नंबर 2 द्या. म्हणजे 41 चा स्क्वेअर हा पुन्हा इतका येणार आहे तर 9 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर. हे दोन्ही सेम आलेले आहेत. जर का सेम आले तर काय म्हणायचं 9, 40 अँड 41 इज पायथागोरियन ट्रिपलेट. तर तो नक्कीच काय असणार आहे पायथागोरियन ट्रिपलेट. तर आता इथे 4, 7 आणि 8 हे 3 नंबर दिलेले आहेत आणि आपल्याला डिसाईड करायचं आहे की हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत की नाही आहे. याच्यामध्ये सगळ्यात तिघांमध्ये ग्रेटेस्ट नंबर कोण आहे 8. 8 चा स्क्वेअर करायचा. 8 चा स्क्वेअर म्हणजे 8 मल्टिप्लाय 8. 8 8 चा किती येणार 64. याला नंबर 1 दिला. आणि राहिलेले जे दोन नंबर आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम करायची म्हणजे 4 चा स्क्वेअर आणि 7 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर म्हणजे 4 मल्टिप्लाय 4 आणि 7 चा स्क्वेअर म्हणजे 7 मल्टिप्लाय 7. तर 4 4 चा किती येणार 16 आणि 7 7 चा 49. ओके. आता या दोन्हींची ऍडिशन केली आपण 49 आणि 16. तर यांची ऍडिशन केल्यावर इथे येणार 5 आणि 6 65. तर याला नंबर 2 दिला. ओके. 64 आलं आणि दुसरं काय आलं 65. म्हणजे 8 चा स्क्वेअर केला आपण आणि 4 स्क्वेअर प्लस काय केलं 7 स्क्वेअर. तर एक आन्सर आले 64, एक आन्सर आले 65. म्हणजे दोन्ही सेम नाहीये. आणि जर दोन्ही सेम नसतील तर आपण काय म्हणणार इट इज नॉट. म्हणजे जे नंबर आहेत 4, 7, 8 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. हे त्याचा आन्सर आहे. सेम आला असं काय म्हटलं असतं येस इट इज पायथागोरियन ट्रिपलेट. सेकंड क्वेश्चन जो आहे द साइड्स ऑफ सम ट्रायंगल्स आर गिवन बिलो. फाइंड आउट विच वन्स आर राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगलचे 3 साईड दिलेत तर त्या 3 साईड वरनं कुठला राईट अँगल ट्रायंगल आहे ते ठरवायचं. आता राईट अँगल ट्रायंगल जर ठरवायचं असेल तर तिन्ही नंबर मधला जो सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर आहे त्याचा स्क्वेअर करायचा. 17 चा स्क्वेअर करणार 17 मल्टिप्लाय 17 किती येणार 289. आणि मग राहिलेल्या दोन नंबरच्या स्क्वेअरची सम म्हणजे 8 स्क्वेअर आणि 15 स्क्वेअर. तर 8 चा स्क्वेअर 8 मल्टिप्लाय 8 आणि 15 चा स्क्वेअर प्लस 15 मल्टिप्लाय 15. 8 8 चा किती येणार 64 आणि 15 मल्टिप्लाय 15 225. या दोन्हींची जर ऍडिशन केली आपण म्हणजे 225 प्लस 64 तर 9 आले 8 2. म्हणजे याचा सुद्धा आन्सर किती येते 289. याला नंबर 1 द्या आणि याला नंबर 2. जर हे दोन आन्सर सेम आले असतील म्हणजे 17 चा स्क्वेअर हा इक्वल आला असेल कुणाला 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर दोन्ही जर सेम असतील तर त्या केसमध्ये काय म्हणायचं देअरफॉर इट इज राईट अँगल्ड ट्रायंगल. तर त्या केसमध्ये तो काय असणार आहे राईट अँगल्ड ट्रायंगल असणार आहे. आता नेक्स्ट बघूया. तर आता नेक्स्ट 3 जे नंबर आहेत म्हणजे 11, 12 आणि 15. तर या 3 नंबर मध्ये सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर आहे तो किती आहे 15. तर 15 काय करायचं स्क्वेअर करायचं. तर 15 चा स्क्वेअर केल्यानंतर 15 मल्टिप्लाय 15. ओके 15 मल्टिप्लाय 15 किती येणार 225. आणि राहिलेल्या दोन नंबरच्या स्क्वेअरची सम म्हणजे 11 स्क्वेअर अँड 12 स्क्वेअर. ग्रेटेस्ट नंबर हा राहिलेले दोन नंबर हे तर त्यांच्या स्क्वेअरची सम करायची. 11 मल्टिप्लाय 11 किती येणार 121. आणि 12 मल्टिप्लाय 12 केलं सॉरी त्यामध्ये प्लस आहे तर 144. आता ह्या जर दोन्हींची ऍडिशन केली ओके 1 प्लस 4 येणार 5 2 प्लस 4 येणार 6 आणि 1 प्लस 1 2 म्हणजे 265. तर याला नंबर 2 आणि याला 1 मध्ये. तर हे दोन्ही आन्सर जर चेक केले हे दोन्ही आन्सर सेम येत नाहीये. म्हणजे 15 चा स्क्वेअर आणि 11 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर हे इक्वल नाही आहे. ओके इक्वल आलेले नाही आहेत दोन्ही पण आन्सर. एक आलाय 225 दुसरा आलेला आहे 265. जर इक्वल नसतील तर काय म्हणणार इट इज नॉट राईट अँगल्ड ट्रायंगल. जर सेम आले असते तर काय म्हटलं असतं आपण इट इज राईट अँगल ट्रायंगल.
पण इथे काय म्हणणार, सेम न आल्यामुळे इट इज नॉट राईट अँगल्ड ट्रायंगल. आता इथं 3 नंबर दिलेले आहेत, 11, 60 आणि 61. तर याच्यामध्ये सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर किती आहे, 61. तर त्या 61चा स्क्वेअर करायचा, म्हणजे 61 मल्टिप्लाय 61. 61 मल्टिप्लाय 61 केल्यावर किती येणार, 3721. याला नंबर 1 दिला. आता राहिलेले जे 2 नंबर आहेत, म्हणजे कुठले नंबर, 11 आणि 16. तर या दोघांच्या स्क्वेअरची सम करायची, 60. 11चा स्क्वेअर म्हणजे 11 मल्टिप्लाय 11, 121. आणि 60 मल्टिप्लाय 60, तर किती येणार, 6 36 आणि 0 डबल करायचे, म्हणजे 3600. आता या दोन्हींची ऍडिशन केली तर ती किती येणार आहे, 3000. या दोन्हींची ऍडिशन 3621. आता हे दोन आन्सर जर तुम्ही बघितले तर ते दोन आन्सर सेम आलेले आहेत. म्हणजे थोडक्यात 61चा स्क्वेअर हा पुन्हा इतका येणार आहे, 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर, सेम आले दोन्ही पण. सो इट इज राईट अँगल्ड ट्रायंगल. जर का दोन्ही आन्सर सेम आले तर काय म्हणायचं, येस इट इज राईट अँगल्ड ट्रायंगल. ते आपलं करेक्ट आन्सर असणार. नेक्स्ट 3 नंबर आहे, 1.5, 1.6 आणि 1.7. तर या तिघांमध्ये ग्रेटेस्ट कोण आहे, 1.7. तर त्याचा स्क्वेअर करायचा. तर 1.7 चा स्क्वेअर म्हणजे 1.7 इंटू 1.7. तर पहिल्यांदा काय करा, 17 मल्टिप्लाय 17 केलं तर 289 येणार. तर इथे एका प्लेस नंतर डेसिमल आहे, इथे एका प्लेस नंतर डेसिमल आहे, म्हणजे आफ्टर 2 प्लेस काय द्यायचं, पॉईंट द्यायचं, म्हणजे 2.89. हा सगळ्यात ग्रेटेस्ट नंबरचा स्क्वेअर येणार. तर राहिलेले 2 नंबर म्हणजे कुठला, 1.5 आणि 1.6 यांचे स्क्वेअर करायचे आणि त्यांची ऍडिशन करायची. 1.5 मल्टिप्लाय 1.5 प्लस 1.6 इंटू 1.6. जर का आपण 15 मल्टिप्लाय 15 केलं तर ते येणार 225 आणि 2 प्लेसेस नंतर पॉईंट द्यायचं, प्लस 16 मल्टिप्लाय 16 केलं, 16 मल्टिप्लाय 16 तर ते येणार 256 आणि मग 2 प्लेस नंतर पॉईंट द्यायचं. आता या दोन्हींची जर ऍडिशन केली म्हणजे 225 प्लस 256, 11, 5 प्लस 7, 5 प्लस 2 7 आणि 8 येणार, पॉईंट 4.81. तर याला नंबर 2 दिला. आता जर दोन्ही बघितलं आपण इथे, फर्स्ट अँड सेकंड, तर 1.7 चा स्क्वेअर हा 1.5 चा स्क्वेअर आणि 1.6 च्या स्क्वेअरच्या सम इतका नाहीये, नॉट इक्वल. तसं जर असेल तर काय म्हणायचं, इट इज नॉट राईट अँगल्ड ट्रायंगल. इट इज नॉट राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके, तर हे त्याचा आन्सर आहे. तर आता लास्ट एक्झाम्पल बघूया. लास्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला 3 नंबर दिलेले आहेत, 40, 20 आणि 30. तर याच्यामध्ये या तिघांमध्ये जर कम्पेअर केलं तर सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर कुठला आहे, 40. तर 40चा काय करायचं, स्क्वेअर करायचं. 40चा स्क्वेअर म्हणजे 40 मल्टिप्लाय 40. 40 मल्टिप्लाय 40 केल्यानंतर 4 4 चा किती येणार, 16. आणि या वरच्या 2 0 इथे द्यायच्या, म्हणजे किती येणार त्याचा स्क्वेअर, 1600. त्याच्यानंतर राहिलेले जे 2 नंबर आहेत म्हणजे कुठले कुठले, 20 आणि 30, यांच्या स्क्वेअरची सम करायची, ऍडिशन करायची. आता 20चा स्क्वेअर 20 मल्टिप्लाय 20 आणि 30चा स्क्वेअर म्हणजे 30 मल्टिप्लाय 30. आता याच्यात 2 2 चा किती येणार, 4 आणि वरच्या 2 0 म्हणजे किती येणार, 400. 3 3 चा 9 आणि या वरच्या 2 0, 900. ओके, आता या दोघांची ऍडिशन केली, 400 प्लस 900 म्हणजे येणार 1300. तर याला नंबर 2 देऊ. तर 1 आणि 2 कडे बघा, हे दोन्ही इक्वल आलेत का, हे आले 1600 आणि हे आले 1300. एक 0 एक्स्ट्रा झाला, जस्ट मिनिट, 1300 आलं. तर 1600 आणि 1300 तर हे सेम नाहीये. तसं जर नसेल तर ते काय होणार नाही, राईट अँगल ट्रायंगल तयार होणार नाही. त्यासाठी आधी ही एक स्टेप लिहूया की 40 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 20 स्क्वेअर प्लस 30 स्क्वेअर. सो इट इज नॉट राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके, तर हा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल नाहीये. इथं हा प्रॅक्टिस सेट संपलेला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट बघूया.